बरसते श्रावण. या अभिनेत्रींच्या मनात नेमकं काय आहे, किंवा या अभिनय क्षेत्रात वावरणाऱ्या मंडळींच्या घरात नेमकं चाललंय काय, या मुलांच्या बाबतीत आणि त्यांच्या बाबतीतला स्नेहाचा धागा कसा जोडलेला आहे, हेच बघायचंय आपल्याला. आज मातृदिन आणि मातृदिनाच्या दिवशी मला वाटतं उत्तमातली उत्तम भेट आपण एकमेकांना देऊ शकतो ते म्हणजे आई. आईचं कौतुक. आणि म्हणूनच आपण म्हणतो माताच्या पिताच्या. आई म्हणजे शिकलेली असते, अशिक्षित असते, निरनिराळी कामं करणारी असते, मोलकरण असते, कचरा वेचणारी असते, परंतु ती आईच असते. तो पाण्यात तोच राहतो. आणि म्हणून तर नंदिता जे काम करते ना ते अतिशय महत्वाचं आहे. शेवटी आईला खूपच खूप महत्व आहे. सगळ्यात म्हणजे मातृदिनाच्या दिवशी मुद्दामून माझ्या आईची आठवण करावी अशी एक गोष्ट म्हणजे स्वभावाचा मिश्किलपणा. प्रत्येक गोष्टीकडे हसून बघ बर आणि हसतच बघ. ते जितकं तू हसून बघशील तितकी ती गोष्ट पटापट सॉल्व्ह व्हायला लागेल. आणि त्या मिश्किलतेचा एक म्हणजे आईचा उल्लेख झालाय तर एखाद दुसरं उदाहरण तरी आम्हाला सांगा ना. माझी आई ना टिपिकल मालवणी होती. बर. म्हणजे ती कोकणी फार छान मालवणी बोलायची. मला माहित नाही ह्याच्यातली आता किती आमची रसिक मंडळीला मालवणी कळत असेल. पण माझं लग्न ठरलं त्यावेळेला अविनाश तळवलकर असा गोरापान आणि टिपिकल काय म्हणतात त्याला जिम्नॅशियम मला होता. तर ती मला नेहमी म्हणायची की ती लोकांना सांगायची गो तुझ्या चेडवाचा लग्न ठरला. तर ती म्हणायची होय माझं जाव आहे MP असा. हा MP. मी म्हणायची काहीतरी काय बोलतेस गो माहितीचा पोता होता. अरे